ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांना एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढण्यात आले। त्यानंतर आता सदावर्ते यांनी स्थापन केलेल्या कष्टकरी जनसंघात सुद्धा फूट पडली आहे। यातील जवळपास 25 ते 30 हजार सभासद पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी दिली आहे। मागील 1.5 वर्षामध्ये साधारणतः एसटी कर्मचाऱ्यांची युनियन स्थापन करून कष्टकरी जनसंघ या युनियनच्या नावाखाली पैसे छापण्याचा एक प्रकारचा नवीन धंदा सदावर्तींनी चालू केला आणि ते आम्हाला न पटल्यामुळे मागील काही कालावधीपासून माझं त्यांच्याशी असलेलं नातं थोडंसं बिघडायला सुरू झाली। सहकार आयुक्त पुणे यांनी ज्या गुणरत्न सदावर्तेने कायद्यातील PhD केली असं त्याचं मत आहे, त्याच कायद्याच्या आधारावर एक प्रकारे पायतान मारल्यासारखे त्याची बँकेतून हकालपट्टी करण्यात आली सौरभ पाटीलची आणि बँकेला एक दिलासा मिळाला की चांगला अनुभवी अधिकारी पुन्हा तिथं बंडखोरी करून सत्ता स्थापन केलेले आमचे सन्माननीय संचालक बसवतील। त्याचबरोबर सदावर्तेच्या या माकडचाळ्यांना बघून महाराष्ट्रातील कर्मचारी जिथं कामगारांची युनियन उभी केली जाते तिथं कामगार चळवळ चालवली जावी अशी अपेक्षा असताना सुद्धा एसटी कष्टकरी जनसंघाचा सदावर्तेने राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षासारखा वापर केला आणि त्याच्यामुळे कंटाळून कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केला नाही। त्याच्यामुळे विचार केला कर्मचाऱ्यांनी आणि माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली आणि मग त्याच्यानंतर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करतोय, वेगवेगळ्या बैठका घेतो आणि त्याच्यानंतर साधारणतः आपल्या एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग कशा पद्धतीने लावता येईल, कमीत कमी वेळात कसा लावता येईल किंवा शिस्त आणि आवेदन पद्धती जी जाचकट्टी आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल या सर्व गोष्टींच्यावरती आमची चर्चा चालू आहे। सन्माननीय किरण पावसकर साहेब जे आहेत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आम्ही ही चर्चा करत आहोत। आमची चर्चाही अंतिम टप्प्यात आलेली आहे, सकारात्मक प्रतिसादही त्यांचा मिळतोय आणि या सर्व चर्चेच्या अंती महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना काहीतरी चांगलं मिळवून देऊन आम्ही सर्व एकमुखाने एक दिलाने सदावर्तेची एसटी महामंडळातील कष्टकरी जनसंघ ही संघटना बरखास्त करत आहोत। त्याचंच उदाहरण म्हणून आज कोल्हापूरमध्ये संभाजीनगर डेपोतील कष्टकरी जनसंघ बरखास्त करण्यात आला। त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कष्टकरी जनसंघ बरखास्त करून एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे आम्ही ठरवलेले आहे।